हा दृश्य आहे बदलापूरमधील आपटेवाडी श्री स्वामी समर्थ केंद्रातील। इथे दत्त जयंतीचा हा भाग 3 तुम्ही पाहत आहात। भाग 1 आणि भाग 2 यामध्ये मी यज्ञाची पूजा कशी केली आणि दुपारची नैवेद्य आरती या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळचा जो नजारा आहे, संध्याकाळी आलेली गर्दी, संध्याकाळी आलेले भाविक आणि महाप्रसाद, शिवाय श्री महेश कंटे यांच्या भक्तिगीताचा कार्यक्रम, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत दर्शनाची असलेली ही रांग श्री स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता। दर्शन घेतलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसादाची सोय इथे करण्यात आली होती आणि आमच्या इथे सेवेकरी निरंतर दिवसभर सेवा करूनही संध्याकाळी उभे राहून सेवेकरी हे सेवा करत होते। येणाऱ्या प्रत्येक भाविकांची काळजी घेणं आणि श्री स्वामी समर्थांनी या सेवेकऱ्यांकडून सेवा करून घेणं आणि ह्या आनंदाच्या भक्तिमय वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता। आलेले काही भाविक यथाशक्ती देणगी देत होते, तर आमचे ऑफिसमधील कार्यकर्ते सुद्धा इथे सेवा करत होते। संध्याकाळी श्री महेश कंटे प्रसिद्ध गायक यांचा गायनाचा भक्तिगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। 7 ते 9:30 या दरम्यान दर्शन घेता घेता आणि सेवेकऱ्यांनी सेवा करता करता ह्यांचे गाणे ऐकता ऐकता हे कसं वेळ निघून गेला हे कळालंच नाही। गुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः।
महाप्रसादाची सेवा करणाऱ्या सर्व सेवेकरींनी आणि दर्शनासाठी रांग लावलेले सर्व भाविक श्री महेश कंटे यांच्या गायनाचा भक्तिगीताच्या कार्यक्रमामध्ये हे गाणे ऐकता ऐकता इतके दंग झाले की त्यांना वेळ कसा निघून जात होता कळतच नव्हतं. श्री स्वामी समर्थांची सेवा करता करता दिवस कसा गेला हे सुद्धा कळालं नाही. दिवसभर उभे राहून, शिवाय इथे काम करणारे सेवेकरी आचारी यांना खरंच धन्यवाद म्हणावे लागेल. श्री स्वामी समर्थांनी इतक्या येणाऱ्या अनेक हजारो भाविकांना या दिवशी महाप्रसादाची सोय आणि अन्न कमीच पडत नव्हतं. कायम खूप जास्त असं अन्न होत होतं आणि खूप आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व सेवेकरी सेवा देत होते. एक भक्तिमय वातावरणामुळे श्री महेश कंटे यांचं गाणं ऐकता ऐकता इतकं वातावरण भक्तिमय झालं होतं. भाविकसुद्धा खूप आनंदी होते आणि सर्व सेवेकरींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.
स्वामीनारायण नाम रे पुकार गणपति सूर्य
कधी होते नित्यरीती आधी चरणा सुमधुर हास आवत से सुरा गणपती शेवटी 9:30 वाजता श्री महेश कंटे यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रमची सांगता झाली आणि आमचे सेवेकरी सेवा करतच होते. जवळपास रात्रीचे 11 वाजले असतील. सर्व भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिरमध्ये जेव्हा सर्व शांतता झाली त्याच वेळेस सर्व सेवेकरींनी महाप्रसाद घेण्यासाठी तयार झाले. मी म्हणालो की सर्व सेवेकरींचा एक फोटो आपण ग्रुप फोटो घेऊया. त्यावेळेस घेतलेला हा ग्रुप फोटो सर्वांना खूप आवडला. त्यानंतर महाप्रसाद प्रत्येक सेवेकरी भक्तिभावाने घ्यायला सुरुवात केले. अशा प्रकारे आपटेवाडी बदलापूरमधील श्री स्वामी समर्थ मंदिर केंद्रात दत्त जयंती साजरी झाली. दत्त जयंतीचा पहिला भाग आणि दुसरा भाग जर तुम्ही पाहिला नसाल तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. जर हा व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.